नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपले एक्झाम स्टडीमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत। मी सतीश काळे। या सेशनमध्ये जिल्हा परिषद भरती 2023 सिव्हिलसाठी, मेकॅनिकलसाठी आणि इलेक्ट्रिकलसाठी असलेली जी अपकमिंग रिक्रूटमेंट होणार आहे त्या संदर्भामध्ये आपण स्पेसिफिकली या व्हिडिओमध्ये सिव्हिल इंजिनिअरिंगचा CAE कनिष्ठ अभियंता सहाय्यकचा आपण सिलेबस इन डिटेलमध्ये डिस्कस करूयात। चला आपण स्टार्ट करूयात। मागचा एक GR बघून तुम्हाला एक अंदाज आला असेल की रिक्त पदे भरण्याबाबतचा हा GR आहे। 2014 नुसार जिल्हा परिषदेतील गट क पदांसाठी प्रश्नपत्रिकेचे स्वरूप असेल, दर्जा असेल किंवा गुण स्पष्ट करण्यात आलेले आहेत। म्हणजे एकदाचा हा पॅटर्न फिक्स करण्यात आलेला आहे। तुम्हाला अभ्यास करण्यासाठी पुढे खूप सगळा एक लॉजिकल सिक्वेन्स तुमची बनून जाते की काय एक्झॅक्ट अभ्यास करायचा आहे, कोणाला कसं वेटेज आहे। तर ह्या एक्झाममध्ये मुख्यतः तुम्हाला असं समजेल की टेक्निकल आणि नॉन टेक्निकल, त्याच्यामध्ये टेक्निकल असलं, टेक्निकल आहे कमी वेटेजला, नॉन टेक्निकल आहे जास्तीच्या वेटेजला। जसं की तांत्रिक प्रश्न तुम्हाला असणार आहे 40, प्रत्येक प्रश्न हा 2 मार्क्सचा असल्यामुळे 80 मार्क्सचं वेटेज आहे तुमच्या ह्या टेक्निकल सब्जेक्ट्सचं। टेक्निकल सब्जेक्ट्स पण कुठले करायचे तुम्हाला, कशामध्ये, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकमध्ये, ओके, याच्यामध्ये स्थापत्य असेल किंवा लघु पाटबंधारे असेल। याच्यामध्ये नॉन टेक्निकलला जास्तीचं वेटेज देण्यात आलेलं आहे। त्या नॉन टेक्निकलमध्ये ॲज युजल आपले 4 विषय, त्यामध्ये मराठी आलं, नंतर इंग्रजी आलं, सामान्य ज्ञान आलं, बुद्धिमापन व गणित संबंधित प्रश्न तुम्हाला विचारले जाणार आहेत। याच्यामध्ये जर आपण बघितलं पुढे तर मराठीसाठी 15 प्रश्न 30 मार्क्सला, इंग्लिशसाठी सुद्धा 15 प्रश्न 30 मार्क्सला, सामान्य ज्ञानसाठी 15 प्रश्न 30 मार्क्सला आणि त्याच टाईपमध्ये 15 प्रश्न 30 मार्क्सला आपल्या रिझनिंग टेस्टला असणार, मॅथ्स आणि रिझनिंगला असणार। आणि पुढे बघितलं आता बोलल्याप्रमाणे तर टेक्निकलला तुमचे 40 प्रश्न 80 मार्क्ससाठी असणार। अशा प्रकारे टोटल प्रश्न 100 असून प्रत्येकी प्रश्न हा 2 मार्क्सचा असल्यामुळे त्याचे गुण बनतात 200 आणि टोटल वेळ तुम्हाला देण्यात आलेला आहे 120 मिनिटांचा। म्हणजे एका प्रश्नाला 1 मिनिटापेक्षा थोडासा अधिक वेळ आहे तुम्हाला, 2 तासांचा वेळ असलेला हा पेपर। ह्याचा जर तुम्ही दर्जा बघितला, लेवल जर बघितलं तर ह्यांनी मेन्शन केल्याप्रमाणे SSC दर्जाची परीक्षा असणार आहे आणि ऑब्वियसली तांत्रिक प्रश्न हे तुमच्या डिप्लोमा लेवलचे असतील, म्हणजे त्या लेवलचे असणार आहे तुमचे हे प्रश्न। सो मराठी ऑब्वियसली मराठीत विचारलं जातं, इंग्रजी इंग्लिशमध्ये आणि इथं सामान्य आणि संबंधित प्रश्न इंग्लिश आणि मराठीत कॉमन असणार आहे ते। तर ह्यांचाच आपण सखोलमध्ये थोडासा सिलेबस बघूया। नॉन टेक्निकलमध्ये तुम्हाला मराठीमध्ये काय करायचं आहे तर 10वीच्या लेवलची मराठी, त्याच टाईपमध्ये इंग्रजी ही 10वीच्याच लेवलची असणार आहे। हा तुम्हाला अभ्यास मेंटेन करायचा आहे। पुढे जर बघितलं आपण मराठीमध्ये सर्वसाधारण शब्दसंग्रह असेल, वाक्यरचना असेल, व्याकरण असेल, म्हणी व वाक्प्रचार यांचा अर्थ आणि उपयोग असेल आणि त्याच टाईपमध्ये सगळ्यात शेवटी असतं उतार्यावरील प्रश्न। हे सगळ्या ह्या एक्झामला जवळपास सेमच आहे, म्हणून मी नेहमी तुम्हाला अशा नोटिफिकेशनमध्ये सांगतो की हा अभ्यास तुम्ही एकदम परफेक्टच करून ठेवायचा। नंतर इंग्रजीमध्ये सुद्धा तेच, जनरल होकॅब असेल, सेंटेन्स स्ट्रक्चर, ग्रामर, ॲडियम्स, फ्रेजेस, दिअर मिनिंग अँड युसेज आणि सगळ्यात शेवटी उतार्यावरील प्रश्नच आहे ते कम्प्रेन्शन अशा टाईपचा असलेला हा सिलेबस आहे आपला नॉन टेक्निकलचा, स्पेसिफिकली इंग्लिश आणि मराठीसाठीचा। पुढे जर बघितलं आपण बौद्धिक चाचणीमध्ये 10वी लेवलची लेवल त्यांनी मेन्शन केले आहे आपल्याला। त्याच्यामध्ये सामान्य बुद्धिमापन व आकलन असतं, तर्क आधारित प्रश्न असतील आणि अंकगणित आधारित प्रश्न असतील। म्हणजे रिझनिंग, ॲप्टी आणि रिझनिंग थोडक्यामध्ये याचा अभ्यास तुम्हाला ठेवायचा आहे। नंतर सामान्य ज्ञान 10वी लेवलचाच विचारला जाणार। याच्यामध्ये असलेले आपले हे कंबाईन जनरल स्टडीजचे विषय, त्याच्यामध्ये मग असणार हा हिस्ट्रीचा पोर्शन, आधुनिक भारताचा इतिहास, भारताचा व महाराष्ट्राचा भूगोल आहे आणि याच्यामध्ये भारताचा इतिहास आहे। नंतर हे पॉलिटी, भारतीय अर्थव्यवस्था असेल, ग्राम प्रशासन, जिल्हा प्रशासन, राज्य प्रशासन रचना, कारण त्याच्या अकॉर्डिंगली जिल्हा परिषदेच्या रिलेटेड असलेले हे कॉन्टेंट्स याच्यामध्ये बारकाईने टाकण्यात आलेले आहेत, याची तुम्हाला दखल घ्यावी लागेल। महाराष्ट्रातील समाज सुधारक, चालू घडामोडी असतील, करंट अफेअर्स, ज्यावेळेस तुमची एक्झाम ठरते ना डेट, टेंटेटिव्ह समजा पुढच्या महिन्यामध्ये एक्झामची डेट आहे तर तिथून अगोदर तुम्हाला 6 महिन्यांचा अभ्यास करणं अपेक्षित असतं अशा टाईपच्या चालू घडामोडीमध्ये। भारताचे शेजारील राष्ट्रांशी संबंध असेल, कृषी व ग्रामीण विकास असेल, संबंधित जिल्ह्याचा भूगोल असेल, इतिहास असेल, हवामान इत्यादी म्हणजे एन्व्हायरमेंटचाही पार्ट काहीसा तुम्हाला विचारला जात आहे आपल्या सिव्हिलच्या काही एक्झाम्समध्ये मागे दिवसेंदिवस तुम्ही बघतच असाल। सो हा तुमचा झाला टोटली सिलेबस जो की जास्त वेटेजचा असणार आहे। जास्त वेटेजचा म्हणजे किती, जवळपास आत्ता बोलल्याप्रमाणे तुम्हाला 60% वेटेज तर यालाच तर आहे, 120 मार्क्सचं वेटेज यालाच तर आहे। सो याची तुम्हाला नक्की चांगल्या प्रकारे दखल घ्यावी लागणार आहे। नंतरचा अभ्यासक्रम आहे तुमचा टेक्निकलचा। या टेक्निकलच्या अभ्यासक्रमामध्ये काय करायचं सर आम्ही एक्झॅक्टली, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकमध्ये स्थापत्य असो किंवा लघु पाटबंधारे असो, याच्यामध्ये असा त्यांनी डिस्ट्रीब्युटेड सिलेबस दिला आहे। तुम्हाला हा सिलेबस बघून फार मोठा वाटेल, कारण ह्याचे आणखी 1-2 पेजेस पुढे येणार आहेत।
सो तुम्ही जर बारकाईने बघितलं तर बिल्डिंग कन्स्ट्रक्शन मटेरियलचा सुरुवातीचा भाग आहे, पण त्यांनी जरा असा तोडून ब्रेक करून दिलेला आहे. त्याच्यामध्ये ब्रिक वर्क याच्या संदर्भाचे हे सगळेच पॅरामीटर्स. नक्कीच तुम्हाला हा सिलेबस तुमच्याकडे असणार नसेल तर तुम्ही नक्कीच आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. खाली लिंक मेन्शन केली आहे सिव्हिलची, इलेक्ट्रिकलची, मेकॅनिकलची वेगवेगळी. सो सिव्हिलचे स्टुडंट्स नक्की जॉईन करतील. हा सिलेबस लवकरच इथं आपण अपडेट करणार आहोतच. हे बघा ब्रिक वर्क याच्यामध्ये साईज, मॅन्युफॅक्चरिंग, कॅरेक्टरिस्टिक्स, मेथड, टेस्टिंग सगळं याच्या संदर्भाचं हा आपला BCMचा सिलेबस येऊन जाईल थोडक्यामध्ये. नंतर हे रबर मेसनरी असणार आहे. त्याच्यामध्ये मग त्याचे टाईप्स, कॅरेक्टरिस्टिक्स, स्टोन असेल, स्पेसिफिकेशन, ड्रेसिंग असेल, फेड, टेबल हे सगळंच याच्यामध्ये येणार. पुढे जर बघितलं आपण कॉन्क्रीट कन्स्ट्रक्शन याच्यामध्ये त्याच्या संदर्भाचा सिलेबस, जसे की सिमेंट कॉन्क्रीट असेल त्याच्या ग्रेडियंटच्या संदर्भाचे आपल्या सिलेबसला जे मेन्शन केलेले पॅरामीटर्स असतात जनरली हे ह्याच्यामध्ये विचारले गेले आहेत. फार मोठ्या पद्धतीने ह्याने हा सिलेबस सांगितलेला आहे. ओके, एक ना एक पॉईंट दिला आहे आणि तुम्हाला ही थोडीशी टार्गेट बनून जाते की हां तुम्हाला हा कट टू कट, पॉईंट टू पॉईंट असा अभ्यास करायचा आहे, वाचायचा आहे. त्यावेळेस थोडंसं स्कोर करणं सुद्धा शक्य होतं आणि श्युअरिटी पण येऊन जाते तुमच्या अभ्यासाबद्दलची. नंतर प्लास्टर अँड पॉइंटिंग असेल, याच्यामध्ये त्याच्या प्लास्टरिंगच्या मेथड्स असतील, आणखी वेगवेगळे त्याच्यामधले कॉमन प्रकार असतील हे तर मेन्शन केले आहेत. वुडवर्क आणि जॉयनरी असेल, हे स्ट्रक्चरल स्टील वर्क असेल, त्याच्यामध्ये सिलेबस स्टीलच्या रिलेटेडच आहे. रोल सेक्शन्स, जॉईंट्स असतील, चॅनल्स असतील, टीज असतील, अँगल्स असतील. सो असा मेन्शन केलेला सिलेबस मी काय एकदम गो थ्रू करत नाही, पॉईंट टू पॉईंट वाचून दाखवण्याची गरज नाही आहे. पुढे जर आपण बघितलं त्याच्यामध्ये फ्लोअर्स अँड फ्लोअर फिनिशिंग असेल, पेंटिंग, वॅर्निशिंग, पॉलिशिंग, नंतर फाउंडेशनचा पार्ट आला याच्यामध्ये. पुढे त्याच टाईपमध्ये डोमेस्टिक सर्व्हिसेसमध्ये असलेला हा काहीसा वेगळा भाग आहे आता याच्यामध्ये. पुढे हे सॅनिटरी फिटिंग्स असेल, आपल्या ह्या रेग्युलर करिक्युलममध्ये नसतं जनरली सिव्हिलच्या. सो तुम्हाला ह्या पर्टिक्युलर पोस्टसाठी हा सगळा अभ्यास करावा लागेल. बराचसा पार्ट तुम्हाला ITI मध्ये दिसून येईल. बघा हा ITI मध्ये क्राफ्ट इन्स्ट्रक्टरमध्ये तुम्हाला ह्या दिसून येईल. जर तुम्हाला हा स्पेसिफिक हवा असेल तर तुम्ही 12 स्किलच्या वेबसाईटला जायचं, पर्टिक्युलर ट्रेड टाकायचे, त्याच्यावरती तुम्हाला बराचसा सिलेबस तुम्हाला तिथं सापडेल. क्वेश्चनची प्रॅक्टिस करायचं असेल तर नेहमी क्वेश्चन्स बँक घ्या किंवा भारत स्किलचीच क्वेश्चन्स बँक तुम्ही वापरू शकता, जवळपास सेमच आहेत. सो अशा टाईपचा सिलेबस एकदम डिटेल एस्टिमेशन असेल. नंतर मेथड्स ऑफ मेजरमेंट्स असतील, त्याचे कॅल्क्युलेशन्सच्या मेथड्स किंवा रेट ॲनालिसिस त्याला आपण म्हणतो ते असेल. टेंडर डॉक्युमेंट्स आणि टेंडर नोटिसेस असतील, कंडिशन्स फॉर कॉन्ट्रॅक्ट असतील. हा इथून पुढचा असलेला सगळा सिलेबस वेगळा आहे, आपल्या रेग्युलर करिक्युलमचा नाही आहे तो सिव्हिलचा. ओके, बिल्डिंग कन्स्ट्रक्शन मटेरियलचा एकदम सुरुवातीचा पार्ट आहे, पण बाकी इतरत्र सगळा हा वेगळाच पोर्शन आहे. ओके, त्याच्याही पुढचा आहे असं म्हणलं तरी चालेल. सो अशा टाईपमध्ये असलेला हा सिलेबस बघा. हे सुद्धा आहे इव्हन प्रोसिजर फॉर एक्झिक्युशन ऑफ वर्क इन PWD. नंतर चेन अँड क्रॉस स्टाफ सर्व्हिंग असेल, स्टडी ऑफ व्हेरियस कोर स्टाफ असेल, चेन अँड कंपास सर्वे असेल, वगैरे 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 अशा टाईपचा हा सिलेबस तुम्हाला काहीसा दिलेला आहे. जर तुम्हाला जिल्हा परिषद भरती कनिष्ठ अभियंतासाठी जर तुम्ही कोर्स बघू इच्छित असाल, त्याची प्रिपरेशन करू इच्छित असाल तर रेकॉर्डेड कोर्स आपल्या एक्झाम स्टडी ॲपवरती अवेलेबल आहे. याच्यामध्ये तुम्हाला काही कुपन्स पण अवेलेबल करून दिले जातील. त्या कुपन्सला तुम्ही अप्लाय करून आणखी प्राईसला रिडीम करू शकता. टेक्निकल, नॉन टेक्निकल, रेकॉर्डेड, मल्टिपल टाईम बघता येणं, डाउनलोडचे ऑप्शन्स असणं आणि प्रत्येक विषयांच्या टेस्ट असणं प्रॉपरली विथ ॲन्सर्स, विथ सोल्युशन्स, या सगळ्या याच्यामध्ये रेकॉर्डेड बॅचमध्ये अवेलेबल आहेत. डाऊट्स असतील तर दिलेल्या नंबरला तुम्ही कॉल करू शकता, टेलिग्रामला जॉईन करू शकता आणि एक्झाम स्टडी ॲपला डाउनलोड करून तुम्ही त्याच्यामधले डेमो सेशन्स बघू शकता. भेटूया लवकरच एका फ्री सिरीजच्या माध्यमातून. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.